नमस्कार मित्रांनो, मी रुपेश कुमार जैन आपल्या टॅली वैद्यशाही या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करीत आहे. माझ्या आजवरच्या व्हिडिओला आपण जो चांगला प्रतिसाद दिला त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार असल्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कोठेही स्किप न करता पूर्णपणे बघावा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तर त्याला लाईक, शेअर, कॉमेंट्स करावे. तसेच चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबचे बटन प्रेस करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करावे. तर चला जाणून घेऊया आजच्या महत्त्वाच्या विषयांतर्गत. तुम्ही इथे बघत आहे माझा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा स्क्रीन, ज्यामध्ये आजचा विषय आहे व्हॉट इज कॉलमनर. व्हॉट इज कॉलमनर इन टॅली प्राईम, म्हणजे टॅली प्राईममध्ये कॉलमनरचा काय उपयोग आहे. कॉलमनर यूज केल्याने तुम्हाला काय काय शो होणार, त्याचा बेनिफिट काय आहे, ॲट ए टाईम तुम्हाला त्या स्क्रीनवर काय काय दिसणार, या सर्व विषयांवरती आपण चर्चा करूया. तर बघा, इथे फर्स्ट नंबरवर दिलेला आहे की फॉर सी डिटेल्स ऑफ एनी लेजर ऑर रिपोर्ट. तर येथे तुम्ही एखाद्या रिपोर्टचं कॉलमनर बघू शकता, त्यानंतर लेजरचं कॉलमनर बघू शकता. त्यानंतर तुम्हाला कॉलमनरमध्ये सेपरेटली कॉलम मिळतात, जसं असतं सिरियल नंबर, नेम, क्वांटिटी, रेट, ॲटम, त्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन, असे भरपूर कॉलम तुम्हाला एकाच स्क्रीनवर दिसतील. तर ते आपण प्रॅक्टिकली टॅली प्राईमच्या स्क्रीनवरून बघूया. त्यानंतर कॉलम वाईज तुम्हाला टोटल पण दिसते की सपोज तुमचे आयटम्स आहे ते तुम्ही परचेस केल्याची त्याची टोटल किती, सेल केल्याची टोटल किती, क्लोजिंग स्टॉकची टोटल किती, त्याआधी ओपनिंग असेल तर त्याची टोटल किती. त्यानंतर तुम्ही लेजरला, आयटमला जर कॉस्ट सेंटर लावलं असेल तर तुम्हाला इनरमध्ये ते पण दिसून जाते इथे. त्यानंतर इथे लिहायला मी विसरलो, तुम्हाला नॅरेशन पण इथेच दिसू शकते कॉलमनरमध्ये. त्यानंतर बेनिफिट आपण पाहणारच आहे. मेन कशासाठी यूज करतात, मी पण टॅलीचे जेव्हा मी बॅचेस घेतो तर बऱ्याच वेळा आम्हाला पूर्ण 3 महिन्यातून 8 ते 10 वेळा टॅलीचा डेटा एक्सेलमध्ये एक्सपोर्ट करावा लागतो. तर कॉलमनर मधून जेव्हा आपण पूर्णपणे आपला रिपोर्ट्स बघतो किंवा लेजरची डिटेल्स बघतो, तेव्हा त्याला आपण काय करतो, त्याला एक्सपोर्ट करतो एक्सेलमध्ये. म्हणजे कॉलमनर आपल्याला एक्सेलचा डेटा एक्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा कामी येतो. त्यानंतर हॅसल फ्री अकाउंटिंग होऊन जाते. याचं रिझन असं आहे की तुम्हाला ॲट ए टाईम एकाच लोकेशनमध्ये भरपूर डेटा मिळून राहिला आहे बघायला टॅलीचा, त्यामुळं ते एक हॅसल फ्री अकाउंटिंग होऊन जाते. आता इथून आपण चालूया टॅलीच्या स्क्रीनमध्ये. तर इथे बघा, मी एक टॅली वैद्यशाही नावाची कंपनी क्रिएट करून ठेवलेली आहे आणि मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सुद्धा टॅली वैद्यशाही आहे. तर इथे मला तुम्हाला शो करायचं आहे कॉलमनरमध्ये. तर एखाद्या लेजरमध्ये जाऊ आपण, डिस्प्ले, अकाउंट बुक्स आणि लेजर. इथे गेल्यानंतर आपण इथे गुड्स सेल्स या लेजरमध्ये जाऊ आणि इथे मी पूर्ण पिरियड देत आहे 1/4 ते 31/3. तर बघा मित्रांनो, राईट हँडला F8 मध्ये कॉलमनर नावाची कमांड दिलेली आहे. इथे जेव्हा मी माऊसने पॉइंट करत आहो तुम्हाला पहा, तर मी याला क्लिक करतो. तर इथे बघा, इथे प्रत्येक ठिकाणी एस एस करून घ्यायचं. जर तुम्हाला मॅक्झिमम रिपोर्ट बघायचे आहे ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्व ठिकाणी एस एस करणं आवश्यक राहील. मग आपण इथे गेलो तर बघा मला काय काय दिसत आहे मित्रांनो, पहा मी तुम्हाला माऊसने करून दाखवतो. डेट दिसत आहे, त्यानंतर पर्टिक्युलर दिसत आहे ज्याच्यामध्ये लेजरचे नाव दिसत आहे, बायर, सप्लायर म्हणजे डेटर असो क्रेडिटर असो त्यांचे इथे काय नाव शो होत आहे. त्यानंतर जर ॲड्रेस आपण टाकणार तर इथे ॲड्रेस दिसणार. त्यानंतर कन्साइनी पार्टी, इथे तुम्हाला डेटर्सचे नाव दिसत आहे, पार्टीचे नाव. त्यानंतर कन्साइनी पार्टी ॲड्रेस, त्यांचा सुद्धा ॲड्रेस तुम्हाला दिसणार. त्यानंतर व्हाउचर टाईप, कोणत्या व्हाउचरमधून तुम्ही एंट्रीज केलेले आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला व्हाउचर नंबर शो होत आहे. व्हाउचर रेफरन्स नंबर मी काही दिलं नाही आहे त्यामुळं नाही दिसणार. इथे पार्टीचे सर्व GST नंबर पण शो होत आहे. म्हणजे ॲट ए टाइम बघा तुम्ही
किती रिपोर्ट्स बघू शकता एकाच कॉलमनर नावाच्या कमांडने. इथे अजून 11 इथे पुढे दिलेले आहे. मी जेव्हा पुढे पुढे चालणार, सेल टॅक्स नंबर, आजकाल तर सेल टॅक्स नंबर नाही आहे, सर्व्हिस टॅक्स नंबर नाही आहे, एक्साइज रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा नाही आहे. हा, पॅन नंबर पार्टीचा राहू शकतो किंवा कंपनीचा पण राहू शकतो. तर इथे पॅन नंबर आलाय, सीएसटी नंबर सुद्धा नाही आहे. हे फक्त बीएसटी सीएसटी सध्या गव्हर्नमेंट यूज करते. बघा, मी तुम्हाला सांगितलं नॅरेशन आपण पाहू शकतो. नॅरेशन नंतर क्वांटिटी, कोणत्या आयटमची किती क्वांटिटी आपण परचेस केली आहे हे जर आपण लेजर पाहत असू तर आयटमचं, तेव्हा आपल्याला क्वांटिटी पण दिसेल. गुड सेल्स आणि गुड्स परचेस हे माझे सिंपल लेजर असल्यामुळे तुम्हाला इथे क्वांटिटी शो होणार नाही. अल्टरनेट युनिट, जर आयटमच मी घेतले नाही आहे इथे तर तुम्हाला अल्टरनेट युनिट किंवा युनिट हे काही शो होणार नाही. रेट सुद्धा शो होणार नाही, कारण मी डायरेक्टली अमाऊंट टाकलेली आहे. त्यानंतर व्हॅल्यू सुद्धा येणार नाही. मात्र ग्रॉस टोटल येऊन जाईल, जेवढी माझी परचेस किंवा सेल आहे त्याची टोटल येईल. आणि खाली बघा, इथे ग्रॉस टोटल पण लागलेली आहे. इथे खाली ग्रॉस टोटल लागत गेलेली आहे. इकडे मी पाहतो आणखी कशाची टोटल तुम्हाला जर दाखवू शकलो. हा, बस फक्त ग्रॉस टोटलच तुम्हाला दिसत होती माझी, जे माझ्याकडे सेल झालेली आहे आणि काही क्लोजिंग स्टॉक राहिलेला असेल त्याची टोटल दाखवलेली आहे. तर मित्रांनो, आपण कॉलमनरच्या या स्क्रीनवरून काय केलं, मी इथे कोणत्याही मी एका लेजरला गेलो आणि इथे कॉलमनरला मी इथे प्रेस केलं आणि इथे सर्व यस दिलेलेच आहे आणि कंट्रोल एने मी इथे बाहेर निघालो. तर मला या कॉलमनरच्या रिपोर्ट्समधून तुम्हाला ॲट ए टाइम जवळजवळ 25, म्हणजे त्या लेजरमध्ये असलेल्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहे की व्हाउचरचं नाव काय, नंबर काय, पार्टीचं नाव काय, डेटर, क्रेडिटर, डेट, सर्व सिरियल नंबर, सर्व काही इथे तुम्हाला दिसायला दिसलं एका स्क्रीनमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होता, कारण असे खूप कमी रिपोर्ट्स आहे. वेगवेगळ्या रिपोर्ट्समधून तुम्हाला वेगवेगळी माहिती मिळते, पण इथे एकाच रिपोर्ट्समधून मॅक्झिमम इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळालेली आहे. तर आजचा व्हिडिओ येथेच संपूया. असेच नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा. देन एंड्स टुडेज व्हिडिओ हिअर. जय हिंद, वंदे मातरम.